मी हे केलं, मी आहे म्हणून चाललंय. संतांनी कधी अहंकार घेतला का? संगम त्यक्त्वा म्हटले. नित्यनैमित्तिक कर्म संतांनी सगळी केली. एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली. मी लिहिली म्हटली का ज्ञानेश्वर महाराज? किंबहुना तुमचे केले, तुम्ही केले. तुम्ही माझ्या हृदयात बसून माझ्याकडून हे सगळं लिहून घेतलंय. तुकाराम महाराजांना बोलून घेतलं रामेश्वर भट्टांनी. हो तुकाराम महाराज, तुकाराम आंबिले तुम्हीच का? म्हटले हो. मला असं ऐकायला मिळाले तुम्ही अभंग करता म्हणून, आणि त्या अभंगामध्ये वेदाच्या रुच्या येतात, वेदाचा अर्थ उमटायला लागला. महाराजांनी हात जोडले, आपुली या बळी नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मी काय त्या ठिकाणी बोलणार आहे? माझी काय शक्ती आहे? परमात्मा माझ्याकडून बोलून घेतोय. ह्याला म्हणतात संगम त्यक्त्वा. अहंकाराचा त्याग करून कर्म करायचं. कोणतंही कर्म आपण करतोय ना, आपल्या वाट्याला आले ना, परमात्मा करून घेतोय. त्याने मला इथं ठेवले म्हणून माझ्याकडून ते करून घेतोय. उद्या त्याची इच्छा झाली नाही इथं ठेवायचं, बा वाचच बंद झाली, काय प्रवचन करणार आहे सांगा बरं? इच्छा आहे मला प्रवचन करायची, मला वाटतंय दुसऱ्याने कोणाला येऊ नये, मीच करावं, पण वाणीच बंद झाली, काय करणार? वाणी बंद झाल्यानंतर काय करणार आहे? तसं कोणतंही कर्म करत असताना आपण म्हणतोय मी करतो, तू काय करतोस? हात लिया नाही तेरा घास. तो हात जरी वर करायचं, वृक्षाचेही पान चाले हे शरीर, देखावी ऐकावी म्हणून म्हणतो आपण सगळेच, पण शेवटी मीच करतो. हां, मी असं केलं, मी तसं केलं, असं व्यवहारात म्हणावं लागतं, पण जाणून असलं पाहिजे की मी करत नाही. करता करता परमात्मा आहे म्हणून संगम त्यक्त्वा. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे फलम चैव.